मधुबन राजिवली भागात मिठागरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात अनधिकृत माती भराव करून कायदेशीर चाळी उभारण्याचं काम सुरू आहे. आपल्या शहरात यापुढे कोणतेही अनधिकृत बांधकाम होऊ नयेत अशी पक्षाची भूमिका आहे. संबंधित अधिकाऱ्याने तसे कारवाईचे आदेश दिले आहेत असं वक्तव्य उपमहापौर मार्शल लोपिस यांनी केले. तर दीपक सावंत यांनी पालिकेने संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिलेत. पालिकेने थोडं कारवाई केली आहे. काही बांधकामे राहिली असतील तर त्यांना नोटीस पाठवली असून ती बांधकामे तोडण्यात येणार आहेत असं वक्तव्य केलंय. राजिवली भागामध्ये अनधिकृत बांधकाम चालू आहे असं आम्ही ऐकलेलं आहे. प्रत्यक्षात आम्ही पाहणी केलेली नाहीये, परंतु आम्ही आमच्या डीएमसी एएमसीला त्या प्रकारे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की वसईमध्ये यापुढे अनधिकृत बांधकाम होऊ नये. आपल्याला स्वच्छ आणि सुंदर वसई हवी आहे आणि त्यासाठी मग आमचे लोकनेते अप्पा असो किंवा माजी आमदार सतीश ठाकूर असो, महापौर असो, आम्ही त्या पद्धतीने गाईडलाईन दिलेल्या आहेत आणि आमच्या सगळ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त लक्ष जर अनधिकृत बांधकाम होत असेल त्यावर ठेवावं आणि ते त्याच वेळेला तोडकाम तोडायची कारवाई करावी. जागा साठी मिठागराची आहे आणि कुठेतरी महसूल माध्यमातून कारवाईची अपेक्षा. जागा जर मिठागराची असेल, महसूल असेल, तर मला वाटतं त्या प्राधिकरणाने त्यावर लक्ष द्यायला हवे आहे. इमिजिएटली त्या लोकांनी ऍक्शन घ्यायला हवी आहे. त्यांचे पत्र महानगरपालिकेला यायला हवे आहे आणि एकत्र जाऊन मला वाटतं जर कारवाई केली तर वसई तालुक्यात यापुढे अनधिकृत काम खूप कमी प्रमाणात होईल आणि वसई सुंदर राहील. वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील राजिवली प्रभाग समिती जी कार्यक्षेत्रामध्ये जे तक्रार प्राप्त झाली होती अनधिकृत बांधकामाबाबत, सॉल्ट प्लॅनचे ते, त्याबाबत प्रभाग अधिकाऱ्यांशी मी आत्ताच बोललो. त्यांनी त्या ठिकाणी जे प्लिंथ होत्या आणि चालू बांधकाम होतं ते सर्व निष्कासित केलेले आहेत आणि 8-10 रूम्स होत्या तिथे जे रहिवास प्राप्त होता त्यांना नोटीस देऊन त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे प्रस्तावित केलेले आहे.